ज्यांना कॅन्सरमुक्त जीवन निरोगी राहायचं आहे, इथे आमच्या भगिनींवर आम्ही एक जिम्मेदारी डॉक्टरांची देतो. भगिनी खरं तर रसोईतल्या डॉक्टर आहेत असं म्हणायला अतिशयोक्ती नाही. तुम्ही तुमच्या रसोईकडे जर लक्ष दिलं, तुमच्या घरातला एकही सदस्य आजारी पडणार नाही अशी आम्हाला गॅरंटी आहे. तुमच्या मसाल्याच्या डब्यामध्ये डझनभर औषध. यासह कॅन्सर, किडनीसारखे नाजूक आजार जे आहेत ते कधीच कुणाला होऊ नये म्हणून भगिनींनी इकडे लक्ष द्यावं. बाजारात आवळे मिळतात. सद्गुरू पिठले महाराजांनी गेल्या शतकापूर्वी असंख्य लोकांना हे उपाय सांगितलेले होते. त्याचं पुनरुज्जीवन करताना ती औषधं खूप सोपी आहेत, मागणी नाही. बाजारातून एक 25 किंवा 100 आवळे आणून ते मीठ पाण्यात उकळून घ्यावेत. उकडल्यानंतर त्याला 5-5 लवंगा टोचाव्यात आणि काचेच्या भरणीत मधात किंवा साखरेच्या पाकात, जर मध चांगला मिळाला नाही तर साखरेच्या पाकात टाका, पण मध हे औषधी त्याचा खूप चांगला अनुभव येतो म्हणून शक्यतो मधाचा विचार करावा. त्या मधात टाकून द्यावेत आणि 40 दिवसानंतर मुरल्यावर रोज अन्नाच्या पोटी जर एक आवळा आपण प्राशन केला, आयुष्यात किडनी कॅन्सरचं कुठलेही आजार होणार नाहीत हे डिक्लेअर करून टाकतो. हा चॅलेंजिंगचा विषय आहे. मनुष्य जन्माला आल्यावर 3 आजार त्याचे पाठलाग करतात: वात, कफ, पित्त. यावर अजून हुकमी कोणी सांगत नाही. ॲलोपॅथिक गोळ्या किंवा अन्य क्रिया करायला होतात, ते तात्पुरतं बरं वाटतं, पुन्हा दुसरे आजार उद्भवतात. यावर कायमची मात करण्यासाठी सद्गुरू पिठले महाराजांनी एक दवा लिहून दिलेला आहे. तो आम्ही आता फाळ्यावर लिहून देणार आहोत. तो आयुर्वेदिक दुकानात मिळतात. 14 सागरगोटे, 14 मायफळं, 14 लसणाच्या पाकळ्या, ओवा, पावतोळा, पावग्रॅम हे सारे कुटून भाजून त्याच्या लिंबाच्या रसात गोळ्या बनवून सकाळ संध्याकाळ जर ती हरभऱ्याच्या मापाची गोळी आपण खाल्ली, कफ, वात आणि पित्त त्याचा कुठलाही लवलेश राहत नाही. ॲसिडिटी सारखे आजार आहेत. रात्री जर चांगलं गाईचं दूध अर्धा कप थंड करून 1 चमचा त्यात गाईचं तूप टाकून प्राशन केलं, थोडी 2-3 दाणे साखर टाकली, ते घेतल्याबरोबर सकाळपर्यंत ॲसिडिटी जाते आणि झोपही चांगली लागते. पण दूध मात्र गाईचंच असावं, भेसळयुक्त नसावं, अन्य दूध नसावं, ते गावठी गाईचंच पाहिजे. ही जर्सी गाईचं दूध चालत नाही. पण हे वय वर्ष 1 ते 100 पर्यंत सर्वांना चालणारा दवा आहे. म्हणून कृपया आपण ही सारी दवा आम्ही हळूहळू आपणापर्यंत पोहोचवण्याला प्रयत्नशील आहोत. आपणाला आवडलं तर आपण घ्या, सक्ती नाही. परंतु आपलं आरोग्य अबाधित राहावं, निरोगी राहावं हे प्रत्येकाला वाटतं.